चला बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होते आहेत मिस्टर अंकुश गरत. ऑल सेट. पहिला बॉल. अंकुशचा पहिला बॉल ड्राईव्ह केला चेंडूला कव्हरच्या पॉइंटच्या दिशेने चेंडू निघून चला दान 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 करत चौकाराने झाले इनिंगला सुरुवात. अगदी फुलाची माय अगदी फुलाची माय येता संग डुबी तुला येता संग डुबी तुला. थँक्यू थँक्यू. बघा पहिल्या बॉलने पहिल्या बॉलवरती आक्रमण केलं गेलं. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती भरपूर समाचार घेतला गेला. बॉलिंग मार्क वरती आपण बॉलरला बघितलं आणि पहिल्या बॉलवरती आक्रमण केलं गेलं. सुजित यांच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. सुरुवात झाली आहे. ही मॅच देखील नॉकआउट पद्धतीची असेल. जो संघ जिंकेल त्याला पुढे जाण्याची संधी मिळेल. यावेळेस फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता. पंचांच्या दिशेने वळतात. वाईडचा इशारा येतोय आणि कौस्तुभ मेहर सर देखील आमच्या समोर कमेंटरी बॉक्स मध्ये. कौतुभ सर काय वाटतं या मॅच बद्दल? सुरुवात आतापर्यंत चांगली आहे. पहिल्या चेंडूवर चौकार आला सुजितच्या बॅटमधून आणि भावेश आणि सुजित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. निर्णायक मॅच आहे. इकडून जिंकणारा संघ पुढे जाईल. हरणाऱ्या संघाला या स्पर्धेबाहेर जावं लागणार आहे. यस डेफिनेटली. कारण की करो या मरवानी परिस्थिती दोन्ही संघांसमोर. डू ऑर डाय. यावेळी समोरच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा मनसुबा होता. 30 सर्कलला क्लिअर केलंय. एक धाव मिळाली आहे. दुसऱ्या करता निघालेत. खतरा वाटला पण त्यावेळेस बघा थांबवलं गेलंय. आयुष्यामध्ये कॉलिंग फार महत्वाची आणि इथे कॉलिंग बघा. इथे जर कॉलिंग केली गेली नसती तर विकेट देखील मिळाली असती. झेल सुटला तर काही हरकत नाही. झेल सुटला असं म्हटलं तर काही हरकत नाही. पहा प्रयत्न चांगले होते. 30 सर्कलमध्ये तुम्हाला उभं केलंय आणि तुमचा प्रयत्न अतिशय चांगला होता परंतु तुम्हाला भेदून चेंडू निघून गेला होता. ओपरचा पडेल बॉल. यावेळेस फुल टॉस बॉल सन्मान योग्य बॉल होता. त्याला सन्मान देखील दिला गेला. बघा 38 सर्कलवरती एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू पुढे सरसावला गेला आणि त्याच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग होताना पाहायला मिळाली. आणि क्रिकेटच्या जगतामध्ये कौस्तुभ सर बघा की टेम्परामेंट फार महत्वाचं आहे. तुमचं टेम्परामेंट आणि टायमिंग आणि टेक्निक या 3 गोष्टी जर तुमच्याकडे असेल तर एक तुम्ही परिपक्व फलंदाज आहात. नक्कीच खूप चांगला उल्लेख सर आपण तुम्ही देखील केला. पहा पहिल्या 3 चेंडूचा खेळ जर आणि 7 धावा धावपलकावरती आहेत. बॉलिंग ट्रॅकवर आकाश पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. अंकुश सज्ज होत आहेत. नेक्स्ट बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्रक्षण त्या ठिकाणी आहे. 1 बाउन्स. खूप चांगली फिल्डिंग. फेकी सुद्धा तितक्याच वेगाने येते. एकच धावपलकावर येते. बघा जिथे धावा बचावला तिथे वाचवण्याचा प्रयत्न देखील करणं फार महत्वाचं आहे आणि धावा देखील वाचवल्या गेल्यात. क्रिकेटच्या जगतामध्ये एका धावेला फार महत्व आहे. फक्त आणि फक्त सिंगल धाव मिळाली. धावफलक 8-8च्या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय आणि बघा चांगली बॅटिंग करावी लागेल. रेड जर्सी म्हटलं तर प्लेअर ऑफ द मॅच. पाठीमागील मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स देणारा खेळाडू. पण त्यांच्यावरती आता जास्त जिम्मेदारी असते की पाठीमागील मॅच तुम्ही चांगली खेळली आहे. ही मॅच देखील तुम्हाला चांगली खेळायची आहे. यावेळेस फुल टॉस बॉल. त्याला देखील ड्राईव्ह केला. डीप लॉंग ऑफ वरती खेळाडू आहे. जोपर्यंत बॉलला फील्ड केला जाईल. एक मिळाले. एकच्या व्यतिरिक्त दुसरं काही उपलब्ध नाहीये आतापर्यंत. बघा अंकुश गरत यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची गोलंदाजी राहिली आहे. किमान तुम्हाला एक चांगला स्कोर उभा करायचा असेल तर बघा तर पॉवर प्ले मध्ये तुम्हाला जास्त धावा बनवणं गरजेचं आहे. पण आतापर्यंत अंकुश गरत पहिल्या बॉलवरती चौकार आल्याच्या नंतर पूर्णतः कमबॅक केलाय. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये कमबॅक केलंय अंकुरने. शेवटचा अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतात. बॉलिंग ट्रॅकवर. नेक्स्ट बॉल. आकृटपाचा बॉल शॉट ऑन फुल करायचं होतं. तितकंसं टायमिंग नव्हतं. ऑन साइडच्या दिशेने चेंडूला ड्राईव्ह केलं. 1 धाव पूर्ण आणि 1 धावेनेच समाधान मानावं लागलंय. सुरुवात चांगली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 10 धावा धावपलकावर. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. थँक्यू. बघा पाठीमागे एक एर्टिगा उभी आहे. MH48 DD 704 या नंबरची कोणाची गाडी असेल तर प्लीज आपण ती गाडी काढायची आहे. रस्ता ब्लॉक झालाय. आग्राची विनंती करतोय. MH48 DD 704 एर्टिगा गाडी आहे. कोणाची असेल तर प्लीज ती कृपया करून काढायची आहे. रस्ता ब्लॉक झालाय.
कौस्तुभ सर बघा पहिल्या षटकामध्ये भले इथून पहिल्या बॉलवरती चौकार आल्याच्या नंतर अंकुश घरत प्रशंसा करावी लागेल, कारण की पहिल्या बॉलवरती चौकार आल्याच्या नंतर पुढील 5 बॉलवरती फक्त आणि फक्त 6 धावा खर्च पडलेत. कमबॅक कशाच म्हटलं जातं ते अक्षरशः अंकुश घरत यांनी दर्शवलंय. चांगल्या प्रकारचा त्यांनी कमबॅक करून दिला आपल्या संघाला. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि बॉलिंग ट्रॅकवर दर्शन येतात. पहा दर्शनने सुद्धा खूप चांगली कामगिरी मागील 2 मॅच मध्ये केली. आता दर्शनला या मॅच मध्ये कामगिरी करावं लागणार आहे. मॅच इम्पॉर्टंट आहे. इकडून जिंकणारा संघ पुढे, हरणारा संघाला वर्षभर वाट पाहावी लागणार आहे. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आपण बघितल्या. आता थोडासा बदल केलाय. क्षेत्ररक्षक मध्ये बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत्यात. स्ट्राईक एंडला सुजित पहिला बॉल 10 धावा. पहिलाच बॉल डाऊन ग्राउंड समोरच्या दिशेने खेळलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पाठलाग करतो चेंडूचा. 1 धाव पूर्ण आणि एकापेक्षा अधिक काही नाही. सर पहा पहिल्या चेंडूवर चौकार आणि त्यानंतर अतिरिक्त धाव. तिकडून एकही निर्धाव चेंडू आतापर्यंत आलेला नाहीये. सिंगलने धावफलक सुरू आहे. महत्वाची गोष्ट ही आहे, डॉट येण्यापेक्षा सिंगल धावेला तितकंच महत्व आणि सिंगल स्कोर देखील वाढत चाललाय. असं नाही की स्कोर थांबलाय, स्कोरला देखील चालना दिली जाते. आता बेस्ट वर्सेस बेस्टचा हा मुकाबला होणार आहे. एका साईडला आपण सध्या तर बॉलिंग मार्कवरती दर्शन मात्रे यांना बघतो आणि समोर भावेश पाटील. पाठीमागील मॅच आठवा. भावेश पाटील यांनी काय बॅटिंग केली होती. हा तोच संघर्ष 2 संघांदरम्यान 2 खेळाडूंदरम्यान आपण बघतोय. यावेळेस ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल त्याला खेचून मारण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटची कडा लागली आणि तटीया सर्कलवरती चांगली फिल्डिंग होताना पाहायला मिळाली. आपल्या टीम करता धावा रोखल्या जात आहेत. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय आणि धावसंख्या धावपल करते. आतापर्यंत 12 धावा धावपल करते. खूप चांगली बॉलिंग. पहा पहिल्या चेंडूवर चौकारानंतर थोडंसं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये केलंय. अतिरिक्त धावांचा जर विचार केला तर वाईटच्या रूपाने 1च धाव आली होती. त्यानंतर प्रत्येक चेंडूवर सिंगल आली गेले. नेक्स्ट बॉल दर्शन बॉलिंग ट्रॅकवर. आकुटापाता चेंडू कट केलंय पॉवरफुल कट. 1 बाउन्स क्लिअर बाउंड्री लाईन. चेंडू गेलाय सीमारेषा पार. चौकार 4 धावा. छोड़ दिया दिल कभी कैच किया रे साड़ी के बॉल सा कभी मैच किया रे कभी छोड़ दिया. कौस्तुभ सर बघा हा चौकार नव्हे तर फुलवाला जो ग्रुप स्टँड आपण सध्या बघतो त्यांना अभिवादन सल्यूट ठोकणारा हा चौकार होता APLच्या माध्यमातून. आणि दुपारचा सत्र झालं तर त्यांचा देखील टायमिंग झालाय. ते देखील आमच्या या स्पर्धेकरता जोडले जातात. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आणि बघा त्यांच्या स्टँडवरती जर तुम्ही षटकार मारता 500 रुपयाचा पुरस्कार कालच्या दिवसामध्ये होता आणि किमान आजच्या दिवसामध्ये देखील असू शकेल. माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. चांगलं शॉर्ट सिलेक्शन राहिलं सध्या तर. धावफलक 16-16च्या आकड्यावरती. मी बेस्ट वरचे बेस्ट का म्हणलंय सध्या तर भावेशचा बेस्ट म्हणलं तर पण भावेश नॉन स्ट्राईक एंडवरती आहेत. आणि सुजित ते देखील चांगली बॅटिंग करतायत. यावेळेस ओव्हर पिच बॉल फटका चांगला सजवला. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्याच्या वरून फटका चांगला सजवला. 2 धावा होत आहेत कम्प्लीट आणि 2 धावा इझिली मिळत आहेत. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट होती. खूप चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. परंतु त्या ठिकाणी 3 क्षेत्र जवळपास 3 खेळाडू धावांचा पाठलाग करत होते आणि 2 धावा धावपल करते. सर सुरुवात चांगली आहे. इकडून विकेट नाहीये. सर्वात जमेची बाजू ठरले. धावसंख्या धावपल करते 18 आहेत. 4 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. ओव्हरचा पुढील बॉल सुजित यांच्या करता. यावेळेस फुल टॉस बॅटची कडा लागली आहे. बॉल वेगवान गतीने चालला लॉंग स्टॉप रिझन मध्ये. या बॉलला रोखणं खेळाडू करता अशक्य. बॉल गेलाय सीमा पार. आलाय चौकार. थँक्यू. पहा सर यामधून 2 गोष्टी होत्या. पहिला बॅटर बीट, त्यानंतर यष्टांच्या मागे खेळाडू सुद्धा बीट. दोघांना भेदून तो चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेला आणि आता धावा वेगाने येत आहेत. दडपण थोडंसं वाढलंय. आता या दडपणामधून कदाचित तुम्हाला विकेटकडे जावं लागणार आहे. 22 धावा धावपल करते. 5 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. हा शेवटचा बॉल शिल्लक महत्वाचा असेल हा बॉल. शेवटचा बॉल त्याच्यावरती देखील आडव्या बॅटने स्ट्रोक खेळला. डीप वरती खेळाडू आहे ना त्या स्क्वेअर लेगचा जोपर्यंत बॉलला फील्ड करेल 1 धाव इझिली प्राप्त झाली आणि 1 धावेने समाधान व्यक्त करावं लागेल. षटक क्रमांक 2 ची होती समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस संघ जाऊन पोहोचलाय 23-23 आकड्यावरती. एक डीजे कडे जाऊयात आणि त्याच्यानंतर त्वरित मैदानाच्या दिशेने जाऊयात.
बघा सन्माननीय आदरणीय हेमंतजी गरज साहेबांचे ते आगमन झालं, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलकम. बघा गेल्या वर्षी या ग्राउंडला आपण 100 वर्ष कंप्लीट झालं. ज्यावेळेस हे ग्राउंड ओपन केलं होतं ते 100 वर्ष होतं. आता यांचे वडील ओपनिंग करता आले होते, त्यांची एज 100+ आहे आणि गेल्या वर्षी ते ओपनिंग करता आले होते आणि तेच सांगतायत की हीच माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. वेलकम सर, आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. भावेश पाटीलच्या प्रत्येक 6ला 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे आराध्य पाटील यांच्याकडून. तिसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या धावपल करतो 23 रन ऑन द बोर्ड. तुषार भोईर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. 2 सलामीर बॅटर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. आता अशा वेळेला सर्वात महत्वाचं षटक म्हणजे तिसरं षटक. इकडून तुम्ही किती कमबॅक कडे वळणार आहोत. तुम्हाला कमबॅकाची गरज आहे, तुम्हाला विकेटची गरज आहे. पहिला बॉल, आगू टप्प्याचा बॉल, वेगवान चेंडू, बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये, येतोय डॉट बॉल. बघा तुषार भोईर आले आणि पहिला बॉल त्याने चांगल्या पद्धतीचा तो डिलिव्हरी केला गेला. या मॅच मध्ये सुजित आणि भावेश पाटील यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. सध्या तर बघा भावेश पाटील 3 बॉल त्याने फेस केले आणि 3 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. भावेश पाटील माफ करा, भावेश पाटील सध्या तर आपण यांना बघतो आणि भावेश पवार वारंवार हे नाव आपण ऐकलं असेल. भिवंडी मधील हे मोठं नाव राहिलंय. यावेळेस बॅट शिकायला लागली आहे. बॉल वेगवान गतीने बाउंड्रीच्या दिशेने ट्रॅव्हल करतो, निघून जातोय आर पार, सीमा रेषा पार, आलाय चौकार. थँक्यू डीजे. 27 धावा धाव फलकरती जाऊन पोहोचल्यात. 27 धावा धाव फलकरती. मी सांगितलं की या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल आणि तसेच आपण सुजित यांना बघतो, तसेच भावेश पाटील यांना देखील बघतोय. दोघांवरती जास्त जिम्मेदारी, किमान एक सन्मानजनक स्कोर तुम्हाला स्कोर कार्ड वरती उभा करायचा आहे आणि किमान या मॅचला लढण्यायोग्य तुम्हाला धावा द्याव्या लागतील आपल्या बॉलर्स करता. टॉस जिंकून तुम्ही बॅटिंग स्वीकारली आहे. बॅटिंग करत असताना एक चांगली बॅटिंग तुम्हाला करायची, एक चांगली मजल मारायची धावसंख्येची. ओव्हरचा पुढील बॉल, तुषार भोईर आपल्या बॉलिंग मार्कवरती. यावेळेस फटका चांगला सजवलाय, डीप वरती काढतोय ना. तर जोपर्यंत बॉलला फील्ड केलं जाईल एकाच धावेने आणि एकाच धावेने समाधान व्यक्त करावं लागेल. बघा पाठीमागे बॅकअप आहे, मग त्या अनुषंगाने कुठली धाव तिथे उपलब्ध नाहीये. धाव फलक वाढलाय, जाऊन पोहोचले 28-28. काय जबरदस्त सुरुवात आहे. 28 धावा धावपल करतेत. पहिल्या 3 चेंडू मध्ये 5 धावा आल्यात. तुषार भोईर बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज आहेत. पहा इकडून तुम्हाला किमान एखादा विकेट या धावपल काळ थोडासा थांबवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी तुम्हाला त्या विकेटकडे जावं लागणार आहे. विकेटच्या शोधामध्ये आलेत. यावेळेस फटका चांगला सजवलाय. फाईन लेग, स्क्वेअर लेगच्या मधून हा बॉल चाललाय सरळ सीमा रेषा पार, भावेशच्या बॅट मधून चौकार. थँक्यू डीजे. आज चांगली बॅटिंग चालू आहे बघा. डॉट, चौकार, सिंगल, चौकार, धाव फलक 32च्या आकड्यावरती. आम्ही सांगितलं की 4 ओव्हरमध्ये किमान तुम्हाला 45 ते 50 धावा पाहिजेत. लढण्यायोग्य धावा तुम्हाला तुमच्या गोलंदाजाला द्यायच्या असतील तर या षटकामध्ये इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. किमान भावेश पाटील यांच्यापर्यंत आमचे शब्द पोहोचले. त्याने देखील आता हात खोलायला सुरुवात केली आहे. पाठीमागील मॅचमध्ये अफलातून इनिंग त्यांनी खेळली होती. 13 बॉलमध्ये 32 धावांची एक झुंजार खेळी त्यांनी साकारली होती. तेच सध्या भावेश पाटील ऑन स्ट्राईक. वन्स अगेन यावेळेस फटका बसलाय. बॉल बराच वेळ हवेमध्ये, बॉलच्या खाली खेळवाले, झेल टिपले, स्वॅग बघा, ऍटिट्यूड बघा, विकेट.
थँक्यू सर. या अगोदर उल्लेख झाला तर विकेटकडे तुम्हाला जावं लागणारं. विकेट तुम्हाला या मॅच मध्ये थोडंसं कमबॅक करतील आणि विकेट आणून दिले तुषारने. महत्वाची विकेट भावेश पाटीलची विकेट आली आहे. धावसंख्या धावपलकर आतापर्यंत 32 धाबा धावपलकरती आहेत. 17 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 7 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. किमान जे 7 बॉल शिल्लक आहेत किमान त्या 7 बॉल मध्ये 14 धावा तरी पाहिजेत. यावेळी फटका चांगला सजवलाय. लेफ्ट इज राईट आल्याबरोबर फटका त्याने चांगला सजवलाय. डीप वरती काढतोय ना. एक मिळाली आहे. दुसऱ्या करता थोडाफार प्रयत्न होता पण नाही मिळू शकली इथे. एकाच धावाने समाधान करतात. सर बघा किमान जर ट्राय केला गेला असता दुसरी धाव देखील मिळू शकली असती. शेवटचा आणि 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या धावपलकरती 33 धाबा. या ऐकूया डीजेला. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. 3 षटकांचा खेळ संपला. 33 धाबा धावपलकरती आहेत. सर इकडून येणाऱ्या 6 चेंडूमध्ये किमान 42-43 पर्यंत पोहोचणं गरजेचं असणार आहे. एक फायटिंग टोटल साठी तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये. भाग्य पाटील बॉलिंग ट्रॅकवर आल्यात. हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे संजयजी पाटील यांच्याकडून. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झाल्यात. 33 धाबा धावपलकावरती आहेत. स्ट्राईक हँडला संदेश स्ट्राईक हँडला आहेत. थोडंसं वारंवार बदल केला जातोय. जयू बत्तलवाडी काय जबरदस्त बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. परंतु आता या बॅटिंगला 40च्या वरती न्यायचं आहे की 40च्या खाली आणायचं आहे हा प्रयत्न आता येणाऱ्या 6 चेंडू मध्ये. संदेश आलेत नव्याने दाखल झालेत आणि त्यांच्याकरता हा बॉल बघा वाईड पद्धतीचा आणि त्याच्यामध्ये धाबा देखील मिळणार आहेत. वाईट +1 दुसऱ्या करता निघालेत आणि बघता बघता होत आहेत या 2 धाबा कंप्लीट. आता तिसऱ्या करता निघालेत. हानामध्ये इथून टाइम वेस्ट नाही करतायत. वाईट +3 टोटली या 4 धावा धाव फलकावरती जोडल्या जातील. सर तुम्ही उल्लेख केला होता की किमान तुम्ही सांगितलं की 42 धावा तरी पाहिजेत पण आता मी इथून सांगतोय किमान 50 धावा देखील होऊ शकतात. त्याच्यामध्ये काही शंका नाहीये. 37 धावा धाव फलकावरती जाऊन पोहोचल्यात. येणारे आणखी 6 बॉल आहेत. 6 मध्ये किमान 12 येऊ शकतात. संदेशच्या लगातार 3 षटकारासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक मोहित निजाई यांच्याकडून असणार आहे. आता क्षेत्ररक्षक मध्ये केलेला वारंवार बदल आणि त्या बदलमुळे पहिल्या चेंडूवर झाली चुकी. वाईड +3 धाबा म्हणजे पहिल्याच चेंडूवर 4 धाबा आली आहेत आणि धावसंख्या धावपलकर 37 धाबा. पुन्हा बदल करतायत सर. इकडून बदल करतायत परंतु त्या बदलामधून किमान ते धाबा पद्धत थांबवणं गरजेचं असणार आहे. बदल आणि क्रिकेट मॅच मध्ये परिवर्तन आणि जीवनामध्ये परिवर्तन नेहमी यशाच्या दिशेने घेऊन जात आहे. यावेळेस फटका चांगल्या पद्धतीने सजवलाय. जोपर्यंत कव्हरचा फिल्डर बॉलपर्यंत पोहोचला दुसऱ्या धावे करता प्रयत्न केला जातो आणि 2 धावा होत आहेत कंप्लीट. प्रश्न विचारलाय पंचांना आणि बऱ्याच वेळानंतर तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. रेफर केलंय रनआउट करता. हानामध्ये जरा थोडाफार टाइम वेस्ट केला गेला खेळाडूच्या माध्यमातून आणि बघावं लागेल किमान काय घडलंय. दुसरी धाव कंप्लीट झाली आहे की विकेट प्राप्त झाली आहे हे बघावं लागेल. आपण ते मिड विकेटचे खेळाडू बरेच शोर सांगितलं की पाठीमागे राहिले. विकेट आली. रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद. थँक्यू. याच नगरीमधील अजून एक गोड आवाज अनिल बेनबंती सर यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं सहर्ष स्वागत आहे आगरी प्रीमियर लीग 2026 मध्ये. खूप चांगले समालोचक आहेत आणि खूप बारकाईने पाहतात. मृदुल मेहर आणि तुकाराम सर यांना सुद्धा माहिती असेल. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. ओ वेगवान चेंडू. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही आहे. येतो डॉट बॉल. रेफर केलं तिसऱ्या पंचांची मागणी वाईड करता.
तिसरे पंच नाही, जेवायला गेलेत. तर आपण आला तरी चालेल पंच. खालीच सर, आपण असाल तर या. फेअर डिलिव्हरी सांगितल्या पंचांनी. ऑन फील्ड जे डिसिजन होते तेच कायम राहील. आणि बॅटिंग साईड टीम तुमच्याकडे जो एक मात्र DRS होता तो तुम्ही गमावला आणि त्याचा तुम्ही आता पुढे उपयोग करू शकणार नाही. एक मात्र होता तो तुम्ही गमावलाय. इथं स्कोर कार्डवरती नजर टाकूया. स्कोर कार्ड थांबलाय 38-38 आकड्यावरती. इथून पुढे येणारे बॉल शिल्लक आहेत. सध्या तर बघा षटक क्रमांक 4 मार्ग असते. 4 बॉल आणखी बाकी आहेत. 2 बॉल कंप्लीट झाले, 4 बॉल ते बाकी आहेत. 4 बॉलमध्ये किमान किती धावा बनल्या जातील आणि त्याच्यावरती देखील लक्ष केंद्रित करावं लागेल. पहिला बॉल आपण एक्स्ट्रा बघितला, वाईट +3. त्याच्यानंतर आपण सिंगल प्लस विकेट बघितली आणि त्याच्यानंतर डॉट बॉल. ओव्हरचा पुढील बॉल. यावेळेस बॉल हवेमध्ये फटका फसलाय. नो मॅन्स लँड की खेळाडू पोहोचेल झेलपर्यंत पोहोचले होते. एफर्टचे पुरेपूर नंबर. 2 धावा इझिली होत आहेत कंप्लीट. कॅच ड्रॉप झालाय पण प्रयत्न भरपूर चांगल्या प्रमाणामध्ये केले गेले खेळाडूच्या माध्यमातून. हा झेल काही होऊ शकला नाही. चांगल्या प्रकारचा प्रयत्न. 2 धावा इझिली मिळतात आणि 2च्या मदतीने धावफलक वाढलंय. जाऊन पोहोचले ते 40च्या आकड्यावरती. येणारे किमान इथून 3 बॉल शिल्लक आहेत. 3 पैकी 1 मोठा हिट किमान पाहिजे. 40चा पल्ला पार झालाय आणि सरांनी आता मगाशी चांगल्या उल्लेख केला. किमान 3 मध्ये 1 पाहिजे. 1 मोठा फटका हवा आहे. आता येणाऱ्या 3 चेंडूमध्ये कशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये राहणार आहे. बॉल इन ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. 40 धावा धावफलकावर. नेक्स्ट बॉल. हो, अकुटप्पाचा चेंडू फटका एक्झिक्यूट केलाय परंतु 1च धाव त्या ठिकाणी येते. सर शेवटचं आणि अंतिम षटक आहे. खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत हाताळले परंतु अतिरिक्त धावांचा विचार केला तर अजून एकही चौकार आणून दिलेला नाहीये. ही सर्वात जमेची बाजू आतापर्यंत भाग्य पाटीलसाठी झाली. भाग्य पाटील आतापर्यंत चांगल्या प्रकारची गोलंदाजी त्यांनी केली आहे. बेट्या ठोकल्यात आतापर्यंत पायामध्ये. हात कुठल्याही प्रकारच्या खोलण्याची संधी दिली नाहीये. यावेळेस बॅटची इनसाइड एज लागली आहे. विकेट किपर चांगल्या प्रकारचं बॉल स्टॉप केलं गेलं. 1च धाव मिळेल आणि 1च धावेने समाधान व्यक्त करावं लागेल. धावफलक वाढलं गेलं. जाऊन पोहोचले ते 42च्या आकड्यावरती आणि या इनिंग मधील या डावामध्ये शेवटचा बॉल शिल्लक आहे. मी सांगितलं की किमान 3 पैकी 1 मोठा हिट पाहिजे आणि शेवटचा बॉल तो शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवरती 1 मोठा हिट येईल का? सलामीच्या स्वरूपामध्ये बॅटर मैदान दरम्यान दाखल झाले होते आणि आतापर्यंत शेवटचा बॉल देखील तेच फेस करतायत. सुजित ऑन स्ट्राइक. रिव्हरचा फटका. वा, व्हाट अ ग्रेट टायमिंग. बॉल गेला सरळ सीमारेषा पार. इट्स अ फंटास्टिक सिक्सर. कभी किसी से प्यार किया? कभी किसी को दिल दिया? मैंने भी दिया. La 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 la. La 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 la.
मेरी उम्र के नौजवानों। बघा अनिल सर इथे उपस्थित झाले एक चांगले पेशारी समालोचक देखील आणि तसेच चांगल्या प्रकारे बॅट देखील ते रिपेअरिंग करतायत. जे स्पोर्ट्सच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून सर्व काही ज्या बॅट्स आपण रिपेअरिंग करून दिल्या गेल्या आणि या स्पर्धेमध्ये आपल्या आगरी समाजामध्ये कित्येक खेळाडू सध्या तर या स्पर्धेमध्ये खेळतात त्यांच्या माध्यमातून त्यांच्या बॅटी वगैरे रिपेअर्स करून दिल्या जातात. थँक्यू सो मच अनिल सर, आपण उपस्थित झाल्याबद्दल किमती वेळ दिल्याबद्दल आपलं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय आणि मोस्ट वेलकम सर. आपलं देखील सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. कॉमेंट्री बॉक्समध्ये हलकासा बदल घडला जातो. तुकारामजी मांगेला सर आपल्यासोबत मायक्रोफोनवरती जॉईंट होत आहेत आणि जिंकण्याकरता आव्हान असेल 49-49चं. अपना काफिला जब प्यार से चला, लोगों का दिल जला, यारों का दिल मिला. मोहब्बत का यही सिलसिला मुकाबला लैला. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं आगरी युवा प्रतिष्ठानच्या वतीनं करूया सहर्ष स्वागत. इतका वेळ घेऊ नका. फिल्डिंग करणारी टीम लगेच मैदानावरती दाखल व्हा. पंच मैदानावरती दाखल झाल्यात, त्याकरता आपली टीम लवकर लगेच मैदानावरती दाखल करा. आगरी स्ट्रायकरचे संघ मालक अर्थात टीम ऑनर अरविंदजी पाटील, आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावरती हवं. अरविंदजी पाटील, आपल्याला विनंती आहे, आपण आदरपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावं. आगरी स्ट्रायकर चे संघ मालक टीम ऑनर. जय स्पोर्टच्या वतीनं सुजितला त्या षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. कॉमेडी बॉक्समध्ये आमच्या जोडीला पुन्हा एकदा कौस्तुभ जॉईन होतील. पण कौस्तुभ, जसं तुम्ही समालोचन करत होते, संतोष चव्हाण यांचा आवाज देखील आपण ऐकला होता. आणि शेवटच्या चेंडूवरती षटकार फक्त 100 रुपये नाही आहेत, त्याचा प्रभाव वेगळा आहे, इम्पॅक्ट वेगळा आहे. कारण शेवटच्या चेंडूने केलेला वार प्रहार त्याचा परिणाम सोडून जातो. आता त्या परिणामातनं बाहेर यायचं आहे, त्या इम्पॅक्टमधनं तुम्हाला बाहेर यायचं आहे. जो धावफलक कदाचित 42 वरती होता, 43-44 होऊ होता, तो 48 वरती पोहोचलाय. याचा अर्थ 50 रन झालेल्या नाही आहेत, पण 49 करायचे आहेत. महत्व आहे 49, याचा अर्थ 50च्या जवळ धावफलक पोहोचला आहे. सलामीची जोडी मैदानावरती दाखल व्हा. कौस्तुभ, काय सांगाल, पहिल्या इनिंगमध्ये धावा येत नव्हत्या, रन येत नव्हत्या, शेवटच्या क्षणी केलेला तो प्रहार किती परिणाम सोडून या सामन्यामध्ये जाणार आहे? आपण बघितली, अतिरिक्त धावा बघितल्या, चौकार बघितले, सिंगल बघितल्यात, 2 धावा बघितल्यात, 3 धावा बघितल्यात आणि अखेरकार पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 47 धावा झाल्यात. तुम्हाला मॅच महत्वाची, इकडून तुम्हाला जिंकायचं आहे. इकडून जर तुम्ही पराभूत झालात तर या स्पर्धेबाहेर जावं लागेल. आता पहिल्या इनिंग मध्ये वार झाल्यात जयू स्पोर्ट्स बतलवाडीकडून. सेकंड इनिंग खेळत असताना आता पलटवार करावे लागणार आहेत. पलटवार तुम्हाला या मॅच मध्ये जिवंत ठेवतील आणि सामना सुद्धा जिंकून देतील. हा, जसं तुम्ही उल्लेख केला, पलटवार नक्कीच तुम्हाला करावा लागणार आहे. आणि हा 2 गोष्टी सांगितल्या की हा इथेन जर पराभूत झालं तर मागे यावं लागणार आहे. हा इन अँड आउट वाला खेळ आहे. तुम्ही जिंकला, तुम्ही इन झाला, तुम्ही हरला, तुम्ही आउट झाला. हा इन आउट वाला खेळ आहे. आत बाहेरवाला हा खेळ मैदानावरती आहे. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज. डीजे रानोबा एक हलकीशी धून आणि येऊया. 24 बॉल 24च्या डबल 48 त्यांनी केल्यात. 1 धाव करायची आहेत.
49 करायचे आहेत. हवा हवा ऐ हवा खुशबू लुटा दे कहाँ खुली हाँ खुली ये दोस्ती काफी अहम होती है क्योंकि दोस्ती वो रिश्ता है भाई जो निभाए वो फरिश्ता आहे. त्याच्यामुळे यारी दोस्ती असणार आहे. पण या मैदानावरती पण आहे ना, दोन्ही टीम मध्ये एकमेकांचे मित्र आहेत. यारी दोस्ती दोन्ही बाजूला असणार आहे. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज. अंकुश घरत आणि दर्शन म्हात्रे आणि पहिले षटक हाताळण्यासाठी सुजित कुडू. 24 बॉल 49. ऑफ स्टंपच्या बाहेरचा कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि दोन्ही टीमला माहिती आहे का या सामन्याचं महत्व किती आहे, इम्पॉर्टंट किती आहे, या सामन्यामध्ये आपला परफॉर्मन्स होणं किती आवश्यक आहे. पहिला चेंडू येतोय डॉट बॉल. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सुजित सज्ज होत आहेत. 49चा पाठलाग, 49चं टार्गेट सेट केलंय. नेक्स्ट बॉल. ओ सेम 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 डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर उडाला. येतोय पुन्हा एकदा डॉट बॉल आणि जी उसळी तुम्ही ज्याचा उल्लेख केला ना, तो चेंडू जसा राईज झाला ना, फलंदाजासाठी सरप्राईज झालाय. रायझिंग डिलिव्हरी होती, सरप्राईज वाली डिलिव्हरी. आता तुम्हाला खेळपट्टीशी जुळून घ्यावं लागणार. बरोबर सूर्य डोक्यावरनं बाजूला झाला आहे. तळपता सूर्य आहे. सूर्यासारखं तुम्हालाही तळपावं लागणार आहे. खेळण्याचा प्रयत्न तर मॅचच्या खालच्या डोक्याला लागतोय. चेंडू मिड विकेटला मिसफील्ड झाले. एक धाव महत्वाची, एक रन महत्वाची आहे. एक तुम्ही दिलेले रन बाबा, एक रन तुमची महत्वाची आहे. एक रन काय बिघडू शकतं, काय घडू शकतं, काय बिघडू शकतं. एक स्क्रीनशॉट आलाय व्हॉट्सअपवरती. एका मतानं काय होऊ शकतं, एका मतानं पराभूत होणारे पण पाहिलेत. त्याच्यामुळे एकाचं महत्व फार वेगळं आहे. हाय, जबरदस्त उल्लेख केलाय. पहा, 3 चेंडूमध्ये 2 तपात अप्पलकरती आहेत. 2 खेळाडू चर्चा करतायत. चर्चा महत्वाची आहे, मॅच महत्वाची आहे. तुम्हाला या मॅच मध्ये तुमचे एफर्ट्स द्यावे लागणार आहेत. 49चा पाठलाग आहे. आता 49चा पाठलागला बचाव की या धावांचा पाठलाग येणारे कालवेळ सांगणार आहे. नेक्स्ट बॉल साठी बॉलिंग ट्रॅकवर सुजित सज्ज होत आहेत. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. डाऊन द ग्राउंडचा फटका लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहे, परंतु खूप चांगले पट परंतु त्या एफर्टला वेधून निघून गेला चेंडू. सीमारेषा पार. षटकार. 6 धावा. ये काली काली आंखें ये गोरे गोरे गाल ये तीखी तीखी नजरें ये हिरनी जैसी चाल. जसा तुम्ही उल्लेख केला होता की डान्सिंग डाऊन द विकेट, फलंदाजाने तिथे डान्सिंग डाऊन द विकेट आले आणि आपल्या टीमला डान्स करण्याची संधी मिळाली. हा षटकार. धावा धापलकावरती येते 8. पहिली 2 चेंडू गेले होते गोलंदाजाच्या नावावरती, नंतरचे 2 चेंडू बॅट्समनच्या नावावरती. मामला बरोबर आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फील्ड केलंय. तोपर्यंत धाव घेतील, 1 धाव या चेंडूवरती पूर्ण करतील. क्रिकेटचा खेळ असा आहे, एकदा का त्या चेंडूने तुमचा पाठलाग करायचा घेतला ना, तो तुम्हाला शोधून काढतो. जसं तुम्ही विदाऊट तिकीट जाता ना, प्रत्येक व्हाईट आणि काली पॅन्ट घातलेला माणूस टीशीत वाटतो. कधी जा विदाऊट तिकीट गेलं का आपल्याला भीती येते मनामध्ये. तसं घडते कधी कधी, तसं मॅच मध्ये घडते. धावा धापलकावरती 9. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन सुजित कुडू सज्ज होत्यात. 9 धावा धापलकावर. शेवटचा बॉल फेस करत असताना काही जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय. बॉलला पाठवलाय सीमारेषा पार. षटकार. 6 धावा. मैं से मीना देना साथी से मैं से मीना देना साथी से न पैमाने से दिल बहलता है मेरा आपके आ जाने से आपके आ जाने. काय गाणं वाजले आपण बघितलं. गोविंदा आहुजा कुठल्याही स्टेजवरती गेला आणि हे गाणं वाजणार नाही असं होणार नाही. प्रत्येक वेळेला तो स्टेजवरती गेला हे गाणं वाजायचं. आणि ते का गाणं वाजलं माहिती का, कारण बॅट्समनने तो षटकार ठोकलाय. त्याचे पाठीराखे सांगतात ये षटकार के आ जाने से या सिक्सर बाहेर आई आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती येते 15. 15 धावा धापलकावरती आहेत. पहिला सुरुवात केली, आक्रमण केलं. 2 चेंडू डॉट आले. त्यानंतर 1 आक्रमण आपण अंकुशचं पाहिलं आणि 1 दर्शन म्हात्रे ज्यावेळेला स्ट्रायकर एंडला आले त्यावेळेला बरोबर त्या डीप स्क्वेअर लेग थोड्याशा उजव्या बाजूला जाऊया. लॉंग लेग क्षेत्र असेल आणि त्या क्षेत्रामध्ये हा षटकार टोकलाय. चर्चा मैदानावरती चाललंय दुसरं षटक कोण हाताळणार. तुम्ही जसा उल्लेख केला होता ना, चर्चा तुम्ही जरूर करा.
चर्चा कोण षटक हाताळणार याच्यावरती करा, पण सर्वात महत्वाची चर्चा करायची आहे आपण जिंकणार कसे जिंकू शकतो, डावपेच, रणनीती, स्ट्रॅटेजी योग्य कशी ठरेल हे तुम्ही बघा. कारण क्रिकेटचा खेळ आहे ना हा बुद्धिबलाप्रमाणे आहे. कुठला पैदा कधी सरकवायचा, आपल्याला उंटाची तिरकी चाल, घोड्याची 2.5 पावली चाल, आपला वजीर कधी बाहेर काढायचा हे तुम्हाला माहिती पाहिजे. 18 चेंडूचा खेळ आहे आणि 18 मध्ये 34 धावा करायच्या आहेत. नक्कीच खूप चांगला उल्लेख सर. तुम्हाला आता प्लॅन करावा लागणार आहे. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या आहेत. आता पहिलं षटक सोडा, इकडे दुसऱ्या षटकामध्ये चेतन आले आहेत. चेतनला काय करायचं आहे? 2 सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. दोघांच्या बॅटमधून धावा आली आहेत. एकाच्या बॅटमधून षटकार, दुसऱ्याच्या बॅटमधून सुद्धा षटकार आलाय. 49चा पाठलाग करतायत, थोडासा बदल करतायत. आता बॉलिंग ट्रॅकवर चेतन पाटील सज्ज होत आहेत. स्ट्राईक एंडला अंकुश गरत. पहिला बॉल, चेतन पाटीलचा पहिला बॉल ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर वळाला आणि आमच्या ऑफिशियल पंचांनी लगेचच वाईट चेंडू घोषित केलाय. जसा वाईट चेंडू घोषित केला तर चेतन पाटील मागे बघून बघतात, कारण ते पेशाने वकील आहेत. बऱ्याच वेळेला ते कोर्टामध्ये अपील करतात, पण इथे अपील नाही करू शकत. इथे बाहेर गेलाय, जास्त चेंडू बाहेर गेलाय, त्याच्यामुळे ते अपील नाही करत. पण त्यांना माहिती आहे की ज्यावेळेला गोंगाट चालतो ना तेव्हा जज 2दा-3दा त्याच्या मेजवरती ठोकतं. ऑर्डर आता विकेटची ऑर्डर त्यांनाही द्यायची, ऑर्डर द्यायची विकेटची. विकेट पाहिजे का? पण चेंडू चालाय लॉंग ऑन सीमा रेषेपार, षटकार. आशिक हूँ मैं, कातिल भी हूँ, सबके दिलों में शामिल भी हूँ. आशिक हूँ मैं, कातिल भी हूँ. थँक्यू टू से फ्लाइंग स्टार्ट म्हटलं तर काही हरकत नाहीये. 49चा पाठलाग आहे. 22 धावा धावपलकावरती आहेत. अंकुच्या बॅट मधून दुसरा षटकार आलाय. नेक्स्ट बॉल चेतन, नेक्स्ट बॉल तोच फटका. लॉंग ऑनचा क्षेत्रसिंग येतोय. वेट वाट पाहिली, पकडलाय झेल, संपलाय खेळ. पहिला विकेटचं बटन गॉन. बंगले के पीछे तेरी बेरी के नीचे हरे पिया हरे पिया कांटा लगा हाय लगा आजा राजा बंगले के पीछे तेरी बेरी के नीचे हरे पिया हरे पिया. काटा लागला कारण बॅटिंग करणाऱ्या टीमला धक्का बसलाय. जो फलंदाज चांगली बॅटिंग करत होता तो मात्र बाद झालाय. एक चांगला झेल लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये उजव्या बाजूला जात, कधी अगदी कावकॉर्नरच्या दिशेने जात हा झेल टिपलाय. आणि असंही काट्याने काटा काढला जातो तसं म्हणतात ना. आता ज्यावेळेला टॉस उडवला जातो ना प्रत्येक जण छापा काढा करतात आणि प्रत्येकाचा काटा. पण बघा, छाप असू दे किंवा काटा असू द्या, आपल्या कर्तृत्वाची अशी छाप सोडा ना की नशिबाचा काटा तुमच्या दिशेनं आला पाहिजे. त्याच्यामुळे छाप असू द्या नाही तर काटा असू द्या, छाप काटावाला खेळ आहे. आता शोलेमधलं जर कॉईन असेल तर ते उभं राहील. त्याच्यामुळे दोन्ही बाजूला हे सेम होतं. धावा दाफलकावरती ते 22. एक ब्रेक लावलाय चेतन पाटील, ज्यांचा मी उल्लेख केला होता किंवा पेशाने वकील आहेत. ऑर्डर जसं देतात तसं ते विकेटची ऑर्डर दिली होती. न्यू बॅट्समन नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. 27 धावा अजूनही करायचे आहेत. पुन्हा एकदा सज्ज होईल पंक्तीच्या डाव्या बाजूला राईट मोड विकेटचा मारा. ऑफस्टमच्या बाहेर बीट झालंय. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना एक फलंदाज बाद झाल्यानंतर बदललेली देहबोली, बदललेला ॲटमॉस्फिअर, बदललेला बॉडी लँग्वेज दिसून आलाय या फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या पूर्ण खेळामध्ये. खूप चांगला उल्लेख. विकेट आल्यानंतर दबाव येतो आणि तो कमबॅक करताना दिसत आहेत मैदानाच्या आतमध्ये चेतन. नेक्स्ट बॉल, चेतनचा हा बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलं, क्षेत्ररक्षक आहे. ओ झेल सुटलाय परंतु चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स, बाउंड्री लाईन क्लिअर, चौकार. रेग्युलेशन कॅच होता आणि तो झेल हातातनं सुटलाय आणि ज्या क्षेत्राच्या हातातनं झेल सुटला त्याला बदलण्यात आला. बघा, तुम्ही खराब क्षेत्ररक्षक आहेत म्हणून तुम्हाला बदललं नाही. किंबहुना आजचा दिवस कदाचित तुमच्यासाठी तितका चांगला नाहीये. कारण ज्यावेळेला मिड विकेटला, लॉंग ऑनला, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होतात ना, लॉंग ऑफला तुमचे चांगले क्षेत्ररक्षक असतात. पण आजचा दिवस कदाचित आपल्यासाठी तितका चांगला घडत नाहीये. हातातनं एकदा चेंडू निसटला. शेवटच्या क्षणी अगदी बॅट लवकर थोडीशी फिरली गेली होती, पण शेवटच्या क्षणी जर पाहिलं तर फटका खेळला गेला. एक धावे चेंडूवरती पूर्ण.
या षटकाच्या खेळामध्ये आपण जर पाहिलं थोडासा ड्रॅमॅटिक ओव्हर आहे, ड्रामा भरपूर झालाय, नाट्य भरपूर रंगले. धावफलकावरती एकदा नजर टाकूया. स्कोर जाऊन पोहोचलाय 27-27. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन 27 धावा धावपल करते स्ट्राईक हँडला दर्शन. नेक्स्ट बॉल. ओ कट केले लेट कट केले, चेंडू निघून चला. बॅट्समन पॅटलॅक करतोय परंतु नाही 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 आणि अखेरकार चेंडू निघून गेला. दन 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 करत बाउंड्री लाईन. पानी पड़ न पोशी मला याद कर जसा जसा पाणी पड ना पोष मला याद कर. थोडा नको प्यार करू मी सोडून जाईन तर काय करशील नको ना असं सांगू माझा जीव जाईल इतर. जसा जसा पाणी पड न पोशी मला याद कर जसा जसा पाणी पड. बऱ्याच वेळेला बॅटच्या मधोमध लागलेला चेंडू पण बाउंड्री किंवा सिक्सर जात नाही. कट करायचा होता, बॅटच्या वरच्याकडे लागला. गली रिजन मध्ये चेंडू अगदी वेगानं, कारण आउटफील्ड इतकी सुपरफास्ट आहे. म्हणजे बुलेट ट्रेन कधी येईल न येईल तेही आहेत, पण त्याच्यापेक्षा सुपरफास्ट हे आउटफील्ड आहे. स्कोर जाऊन पोहोचला तो 31-31. 12 चेंडू 18 धावांची आवश्यकता आहे. मैदानावरती पाणी गेले. मैदानावरचं पाणी, डीजे वरची गाणी बदलणार का मॅचची कहाणी. बोलणे बाळा तू कुठे चालला जा तू तर ऑलरेडी उशिरा आला. यू डोंट इवन लव्ह मी कसली रे कमी सांगू का मम्मीला तू बनतो शाणा. माझी सासू तुझी मदर ए माझी होणारी हमसफर. आय लाईक युअर ब्युटी आय लाईक युअर फॅशन तुझ्यावर थांबून आहे माझी नजर. एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे ते घे एक नंबर तुझी कंबर हाय. वेलकम बॅक. आगरी युवा प्रतिष्ठान आयोजित आगरी प्रीमियर लीग 2026 पर्व तिसरं सीझन 3. पहिल्या 2 षटकामध्ये 18 धावा केल्यात. 18 धावा करायच्या 2 षटकामध्ये आणि पहिल्या 2 षटकामध्ये 31 धावा आतापर्यंत पूर्ण झाल्यात. एक फलंदाज अंकुशचा विकेट गमावला 2 षटकारांशी. त्यांनी 15 धावांची खेळी साकारली होती. त्यानंतर दर्शन मात्रेचे 1 षटकार 1 चौकार. मागच्या शेवटच्या चेंडूवरती चौकार आला होता आणि दुसऱ्या बाजूला प्रशांत देखील आलेत. 1 चौकार त्यांच्या बॅटमध्ये आपण पाहिलाय. झेल काही सुटल्यात, काही मिस्टेक झाल्यात, चुका झाल्यात, चर्चा तिथे चाललेली आहे. पण इतकी करू नका. पंच तिथे सांगतात कॅप्टन जयू बत्तलवाडी टीम आगरी ब्रदर. पंच सांगतात बघा, कारण इतकी चर्चा केली ना तर कदाचित काही वेळेला आपल्याला ठरवता येत नाही. कारण अपयश 2 प्रकार येतं. एक कुणाचं न ऐकल्याने आणि दुसरं सर्वांचं ऐकल्याने. कुणाचं ऐकलं नाही तर कळणार नाही बाबा करायचं काय. आणि जर सगळ्यांचं ऐकायला गेलं ना तर ठरवता येणार नाही नक्की करायचं काय. त्याकरता म्हणतात ना बाबा सुनो सबके लेकिन करो अपने मन की. 12-18चा मॅच आहे. अशा क्षणाला तुमचा बेस्ट बॉलर कोण आहे आणि तुम्ही 4 षटकांचा सामना खेळतायत. याचा अर्थ तुमचे 2-3 गोलंदाज किमान फिक्स पाहिजे. पहिलं षटक कोण टाकणार, दुसरं कोण टाकणार, तिसरं, इतकी चर्चा करावी लागते. याचा अर्थ तुमचा जो प्लॅन आहे ना, प्लॅन ए कुठेतरी डिस्ट्रॉय झालाय. आता प्लॅन बी एक्झिक्यूट करण्याची वेळ मैदानावरती आलेत. 12-18चा सामना आहे. गोलंदाजीसाठी सज्ज होतात संदीप भोईर. नक्कीच सर, नक्कीच खूप चांगला उल्लेख केला. पहा तुमचा प्लॅन एक्झिक्यूट नाहीये, त्या कारणानं तुम्हाला इतका वेळ गेलाय. 12-18 या इक्वेशन मध्ये मॅच आणून थांबले. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. सर्वात महत्त्वाचं षटक, तिसरं षटक. या तिसऱ्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने मॅचचा रिझल्ट येणार आहे. कुठला संघ मॅच मध्ये पुढे आहे. पहिला बॉल ऑनसाइडच्या दिशेने खेळत असताना चेंडूला ड्राईव्ह केलं. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आहे आणि फक्त एकच धाव पहिल्याच चेंडूवर येते. एकच धाव या चेंडूवरती पूर्ण केल्या. 17 धावांची आवश्यकता. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हे महत्वाचं षटक आहे. या सामन्याला दिशा देणारं आणि 2 टिपी एकाची दशा खराब करणारं. कारण कोणतरी टीम ज्याची दशा चांगली होईल तो पुढे जाईल आणि दुसरा पराभव झाला तर दुसऱ्या दिशेला जाईल. आमचे विजयी नेहमीच सांगायचे, म्हणजे नजर को बदलो नजारे बदलेंगे, सोच को बदलो सितारे बदलेंगे. त्या दिशाओं को बदलने की जरूरत नहीं है. फटका जरूर खेळा मिड विकेटला. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. त्याकडे सोच को थोडासा बदलिए भाई, नजर को थोडासा बदलिए, नजरिया बदला. कारण नजर सर्वांजवळ असते, नजरिया सबके पास नहीं होता. पहिल्या 2 चेंडूवरती 2 सिंगल. पहिल्या 2 चेंडूवर 2 धावा आल्यात. नेक्स्ट बॉल साठी संदीप बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. हा बॉल वेगवान चेंडू थोडेसे क्रॉस झाले होते. ब्लॉक खालचा मारा होता आणि बॅट आणि बॉलचा कनेक्शन नसल्याने येतोय डॉट बॉल.
डॉट बॉल आला. डॉट बॉलला समीकरण बिघडणार आहे. हे समीकरण आहे, कॅल्क्युलेशन आहे. 9 चेंडूचा खेळ आहे, 16 धावांची आवश्यकता. 9-16 रंगलाय आंग्री प्रीमियर लीगचा 16 अख्खा परिसर झालाय गोळा झालाय सर्व पाहण्यासाठी. आग्री प्रीमियर लीगचा हा 16 याची देही याची डोळा. पुन्हा एकदा कोलवा टप्प्यात चेंडू होता, बॅटच्या खालच्या टोकाला लागतो. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव या चेंडूवरती पूर्ण करतील. हे षटक चांगल्या पद्धतीने आतापर्यंत चालले, आतापर्यंत चांगले षटक झाले. या 4 चेंडूवरती फक्त 3 धावा खर्च केल्यात. दबाव आता दुसऱ्या बाजूला जातोय, परावर्तित होतोय दुसऱ्या बाजूला. 8 चेंडूचा खेळ आहे, 15 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त बॉलिंग आहे पहा. 4 मध्ये फक्त 3च धावा आल्यात. आता तुम्हाला 2 चेंडू पैकी एखादा मोठा फटक्याकडे जावं लागणार आहे. दर्शन मैदानाच्या आतमध्ये आहे. दर्शनकडे आहे ती क्षमता. आता दर्शनात ते काम करावं लागणार आहे. यावेळेला काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो सुद्धा कंप्लीट होतोय. पहा सर काय जबरदस्त आतापर्यंत षटक हाताळलंय. 12-18चं इक्वेशन होतं. आता या 12-18च्या इक्वेशनला फक्त 5च धावा आल्यात, फक्त पहिल्या 5 मध्ये 5. पण समीकरण काय झालंय 7-13. भाई ये 7-13 नाहीये, ये 13-7 वाला खेळ आहे. 13-7 चाहिए. ऍक्च्युअली समीकरण 7-13 आहे, पण 13-7 चाहिए. तुमची 7 पाहिजे. बॅटचा फेस ओपन केला होता गली क्षेत्रामध्ये. चेंडू चालला वेगानं. त्यावेळेला मी म्हटलं तर आउट फेस सुपर पास. आता दर्शनला माहिती होतं क्यू लगानी हे ताकद, तर इतनी सुंदर है नजाकत. ताकद नजाकत आणि नजाकत वाला चौकार. देवीचं सुंदर सुंदर गाणं. कारण हे मैदानच असं आहे. समोर बघितलं आई जीवदानीचा डोंगर आहे. नेहमीच तिचा कृपा आशीर्वाद आपल्या सर्वांवरती राहिलाय. विरारची जीवनदायिनी अर्थात जीवदानी मातेचं आपण नेहमीच गुणगान का गातोय, कारण तिचा कृपा आशीर्वाद राहिलाय. समीकरण काय? समीकरण आहे 6 चेंडू 9 धावा. 6ला उलटा करा 9 होईल, 9ला उलटा करा 6 होईल. फार पूर्वी एक दूरदर्शनवरती मालिका आली होती जसपाल भट्टीची, उलटा पुलटा. आता ही कहाणी उलटा पुलटावाली कहाणी आहे. जर मॅच मध्ये काही उलटा पुलटा झालं तर मात्र माघार घ्यावी लागणार आहे. जसं आपल्या बाजूने तो चणेवाला चणे विकत जातो, काही जण तो चालत जातो, लांबून बघतो बाबा हे घेणार आहेत. काही जण नुसते हाक मारतात, कितने काय घ्यायचे काहीच नसते. आणि त्याला माहिती आहे कोण घेणार आणि कोण नाही घेणार, त्याच्यामुळे तेही पाहत आहेत. तसा काही जण पाहतात की आता कोण जिंकणार कोण नाही जिंकणार. काही तटस्थ आहेत. अजूनही मॅच 60-40 वाला आहे, 60-40 वाला मॅच आहे, 6-9 वाला मॅच आहे. जमाना 60-40चा आहे. पहिला चेंडू 6-9चा मॅच. 6 चेंडू 9 धावांचा 60-40. एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्या या मॅच साठी. जयो बत्तलवाडी आग्री ब्रदर्स की दुसऱ्या बाजूला विठाई विक्टोरियस. जिंकणार कोण ही चर्चा प्रेक्षकांमध्ये लागले. जिंकणार कोण? पहिला चेंडू येतोय डॉट बॉल. आता 5-9, 5 मध्ये 9 बनवायचे आहेत. हेमंत बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. नेक्स्ट बॉल. ओ आता मात्र ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू येतोय. व्हाईट बॉलचा इशारा इथे केला जातोय. अशा वाईट बॉल परिस्थिती वाईट व्हायला वेळ लागणार नाहीये, त्याच्यामुळे विदिन द लाईन हाताळणं गरजेचं आहे. 8 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 5 चेंडूचा खेळ शिल्लक. दोन्ही टीमला देखील शुभेच्छा. भूपेंद्र पाटील आमचे मित्र आहेत आणि त्यांनी सांगितले दोन्ही टीम चांगल्या आहेत आणि नुसत्या चांगल्या नाही तर चांगला खेळ करतात दोन्ही टीम. पण आता जी हार्टबीट आहे ना ती वाढले. आपले डॉक्टर गेले म्हणून, नाही तर काही कांचे ECG काढले असतं ना तर 72च्या जागी 92 ठोके दाखवले असते. असा मॅच चाललाय. त्यांचं ECG काढलं असतं तर 72च्या जागी 92 दाखवले असते ठोके. इतका आता हार्टबीट वाढलाय. हृदयाची धडकन, त्याचा आवाज येतोय. हार्टबीट वाढले, धडधड वाढले, धकधक वाढले. या सामन्याकडे बघतोय. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा फटका केलाय. डीप वरनं क्षेत्ररक्षक येईल. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण केले. थ्रो येईल. एकच धाव. टाळ्यांचा गजर एका डगआउट मध्ये आलाय. बत्तलवाडी टाळ्यांचा गजर येऊ द्या. दुसऱ्या बाजूला विठाई विक्टोरियस. तुम्ही कसली वाट बघता? चणेवाले यायची वाट बघता का? टाळ्या वाजवा. तुम्ही पण टाळ्या वाजवा. टाळ्या यायला हव्या.
4 बॉल 7. थँक्यू डीजे. 4 बॉल 7. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतात हेमंत. नेक्स्ट बॉल. हेमंतचा बॉल फुल टॉस चेंडू. चेंडूला ड्राईव्ह केलं क्षेत्ररक्षण कोणी नाहीये. 1 बाउन्स बाउंड्री लाईन क्लिअर. चौकार. चार 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 या मॅचला 4 लावणारा हा चौकार आलाय. पण कहाणी अजून बाकी आहे. कहाणी संपली नाहीये. 3 बॉल 3 धावांची आवश्यकता. 3-3. कधी कधी आपण फोन पे वरती पेमेंट करतो, पेटीएम वरती करतो, UPI प्रत्येक म्हणजे गुगल पे ला पेमेंट करतो, पण शेवटी तो पिन मागतो. पिन जर परफेक्ट नाही टाकला तर पेमेंट होत नाही. तिकडे वापरावा लागतो पिन. 3 मध्ये 3 आहेत. आणि हा सामना जर दर्शननं चौकारनं जिंकून दाखवला, संजय पाटील यांच्याकडनं 200 रुपयाचं प्राइज आहे. 2/3. 2 बॉल 3. डॉट आलाय. प्रेशर आलाय, दबाव आलाय. एखादा निर्धाव चेंडूने दर्शनला थोडंसं मैदानाच्या आतमध्ये थांबवलंय. नेक्स्ट बॉल 2 मध्ये 3. काय मॅच चाललाय म्हणून म्हटलं ना, हृदयाची धडकन धगधग धडधड धडधड धगधग वाढवणारा मॅच आहे. मागचा चेंडू आला होता. हे डीजे वरती येणार आहे. मागचा चेंडू तुम्ही सांगितलं ना, डॉट आला होता. कधी बॉल डॉट येतील, प्रेक्षक डॉट पण घेऊन येतील. डॉट पण आल्यात, डॉटही आलाय. गाणं येणार आहे. 1 चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. चला म्युझिक वाजले पण नाचणार कोण गाणार कोण या गाणार कोण. चायनीजची गाडी तिथे बाजूला असेल तर 3 मित्र जातील, ऑर्डर देतील बाबा ट्रिपल राईस वाली. आता कहाणी ही ट्रिपल राईस वाली आहे. 1 चेंडू 3. 1 2 3. एकदा टाळ्यांचा गजर. जिंकू द्या, कोणी जिंकू द्या. आगरी युवा प्रतिष्ठाननं केलेला प्रयत्न जिंकणार आहे. 1 बॉल 3. 1 2 3. तुषार बाबा बनावं लागणार, हुशार बनावं लागणार आहे. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू. भरपूर काय चाललंय. इथे जाऊ, तिथे जाऊ, या बाजूला जाऊ, त्या बाजूला जाऊ. भाई समय जा रहा है. मागच्या 2 चेंडू तुमच्या बाजूने होते. तो वेळ निघून चाललाय. चांगली वेळ निघून चालले. क्रिकेट में एक चीज रहती है भाई, मोमेंटम. जो हवा की तरह रहता है, ये दिखाई नहीं देता, ये महसूस करने वाली चीज है. मोमेंटम बदलू शकतो. मोमेंटम तुमच्या बाजूने आहे. जब लोहा गरम है ना तो मार दो हथौड़ा. शोले मधला फेमस डायलॉग है. लोहा गरम है, मार दो हथौड़ा. बघूया एक घाव येतोय का, एक चौकार येतोय का, एक विकेट येतोय का. टाळ्यांचा आवाज, शिट्ट्यांचा आवाज. 1 बॉल 1 2 3. 1 बॉल 3. ओ विकेट. काय मॅच चाला, जबरदस्त मॅच. अगदी हृदयाची धोके
वाढवणारा, हृदयाचे डोके चुकणारा, अंडर प्रेशर, अंडर क्रुशियल मोमेंट, सुंदर गोलंदाजी हेमंत भोईर यांची. सुजितसाठी कॅश प्राइज आहे 100 रुपये, ते देखील घेऊन जायचं आहे. या सामन्यातील सामनावीर कोण आहे त्यावरती चर्चा नक्कीच होणार आहे. तो शेवटच्या बॉलवरती षटकार ठोकला होता ना, एक षटकार जो सुजितनं ठोकला होता, त्या षटकाराचा परिणाम देखील जाणवलाय. सर्व प्रेक्षकांना, मान्यवरांना विनंती आहे, प्लीज आपल्या गाड्या कोणी जास्त मध्ये आणू नका, कारण इंटरप्ट होईल. आपल्यामुळे खेळ थांबेल, खेळामध्ये बाधा येईल, असं काम करू नका, याची प्रत्येकाला विनंती आहे. चला, टॉसही केला जाईल आणि मागच्या सामन्यातील सामनावीर मॅन ऑफ द मॅच कोण आहे, त्याचं नाव आहे, त्यानं टीम केले सुनिश्चित, अर्थात सुजित. टीमची जीत केले सुनिश्चित सुजित आहेत. आणि सुजित, आपण या, आपल्यासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज देखील असणार आहे. चला, टॉस साठी या दोन्ही टीम आपण नाणेफेकीचा कौल. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अरविंद पाटील, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. काल आरटीओ प्रीमियर लीगच्या त्या मंचावरती ते देखील होते. सुजित मॅन ऑफ द मॅच साठी आपण या. सुजित कुडू. जय स्पोर्ट्स कडनं 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सुजित आपल्यासाठी. सुजित, आपण देखील या. सुजित, सुजित आणि दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी देखील या. दोन्ही टीमचे कॅप्टन. छोटे मुलं विकेटवरती कोणी खेळू नका.